अशा सगळ्या परिस्थितीमध्ये, इतकी सगळी वाईट परिस्थिती असताना 1891 मध्ये एका मुलाचा जन्म झाला. आणि या बाबासाहेबांचा जन्म झाल्यानंतर, लहानपणी त्यांना भिवा असंही म्हटलं जायचं, यांचा जन्म झाल्यानंतर त्यांनी अगदी सुरुवातीपासून का हा प्रश्न विचारायला सुरुवात केली की का, असं का, आमच्याच बाबतीत का, तुमच्या बाबतीत का नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आयुष्यभर ते शोधत राहिले. आणि शेवटी एका दुसऱ्या उपेक्षित असणाऱ्या घटकालाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देण्यासाठी त्यांनी कायम संघर्ष केला. सुरुवात त्यांची संघर्षातूनच झाली, का मधूनच झाली. आणि अक्षरशः आयुष्यभर त्यांचा संघर्ष चालू राहिला. मी तर त्याच्या पुढे जाऊन असं म्हणते की दुर्दैवानं मृत्यूनंतरही त्यांचा संघर्ष संपलेला नाही. का म्हणते मी असं? भलेही आपण त्यांना विश्वरत्न म्हणतो, महामानव म्हणतो, त्यांची जयंती फक्त भारतात नाही तर 100 पेक्षा अधिक देशामध्ये तेवढ्याच धूमधडाक्यात साजरी केली जाते जेवढ्या धूमधडाक्यात आपल्याकडे साजरी केली जाते. 9 भाषांचे जाणकार, 32 त्यांनी डिग्रीज घेतलेल्या आहेत, सगळ्या याच्यामध्ये तज्ञ ते आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कोलंबिया सारखं विद्यापीठ सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून लिहित आहे आणि त्यांचा 35 फुटाचा पुतळा स्वतःच्या कॉलेजच्या आवारात उभारत आहे. कोलंबिया विद्यापीठ. भलेही असं सगळं काही असलं तरी सुद्धा ज्या भारतामध्ये बाबासाहेबांचा जन्म झालेला आहे त्याच भारतामध्ये अजूनही खूप सारे लोक असे आहेत जे दुर्दैवानं म्हणतात, तुमच्या बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं. बाबासाहेब एकाच गटाचे आहेत, त्यांचा आणि आमचा काय संबंध, असं जेव्हा विचारलं जातं, असं मलाही कधी कोणी म्हणतं तेव्हा मग असं वाटतं, किंवा मलाही कोणी विचारतं की तुम्ही तर धानोरकर, बाबासाहेबांबद्दल तुम्ही का बोलता. अरे काय असं, म्हणजे स्त्री म्हणून तर त्यांनी इतकं सगळं सगळ्यांसाठी केलेलं आहे की स्त्री म्हणून तर प्रत्येकाने त्यांचं उपकृत राहायलाच हवं. आणि फक्त त्यांनी एका समाजापुरतं न करता शेतकरी, कामगार, बाकी म्हणजे समाजातला जो कोणता घटक आपल्याला दिसेल त्या प्रत्येक घटकासाठी त्यांनी केलेलं आहे. आणि सगळ्यात मेन मला असं वाटतं की तुमच्या बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं हे जे आपण म्हणतोय ना, तो म्हणण्याचा अधिकार सुद्धा फंडामेंटल राईट्स मध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार त्यांनीच दिलेला आहे. आणि दुर्दैवानं मृत्यूनंतरही त्यांचा संघर्ष संपलेला नाही असं मी म्हणते ते फक्त याचसाठी. कंटिन्युअस म्हणजे एकही दिवस कदाचित त्यांच्या आयुष्यात असा उगवलेला नसेल की काही तरी चांगलं घडलं म्हणून. पण तरीही म्हणतात ना की रखरक्त वाळवंट कितीही असलं, कितीही मोठं असलं तरी सुद्धा कुठेतरी तर एक छोटीशी हिरवळ दिसून येते. तशी हिरवळ त्यांच्याही आयुष्यामध्ये होती, ही मात्र आपण चांगली गोष्ट मान्य केली पाहिजे. गौतम बुद्धांच्या संदर्भातला एक प्रसंग जो मी वाचला होता तो मला तुम्हाला इथे सांगावासा वाटतो. गौतम बुद्धांनी आपल्या शिष्याला एकदा सांगितलं नेहमीप्रमाणे, तो शिष्य त्यांच्यासाठी पण काही घेऊन यायचं खाण्यासाठी म्हणून भिक्षा मागण्यासाठी गेला. गाव छोटस होतं, सगळ्या ठिकाणी तो भिक्षा मागत राहिला, कोणीही त्याला भिक्षा दिली नाही. काही जणांनी अपमानित करून बाहेर काढून दिलं, काहींनी त्याच्या तोंडावर ताबडतोब दरवाजे बंद केले, काहींनी नाही म्हणून सांगितलं. हे सगळं करत 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 त्याच्या भांड्यामध्ये अजूनही अगदी एक कण सुद्धा अन्नाचा आलेला नाही. आता काय करायचं हा त्याच्या डोक्यात विचार. आणि त्याला त्या गावातलं एक शेवटचं घर दिसलं, घर म्हणजे अगदी झोपडीसारखं काही त्याला दिसलं. आणि त्यानं विचार केला की किमान या घरात तरी काही मिळालं तर ठीक आहे, अदरवाईज तर आज आपल्याला उपाशी झोपावं लागणार. म्हणून तो त्या तिथे घरी गेला. तिथं एक म्हातारी होती, तिच्याकडे फक्त एकाच भाकरीचं पीठ शिल्लक होतं. ती म्हणाली थांब जरा, मी आत्ता भाकरी करते. तिनं भाकरी केली, अर्धी भाकरी स्वतःसाठी ठेवली, अर्धी भाकरी त्याच्या टोपल्यात टाकली, ती भिक्षा त्याला दिली आणि मग हा निघून आला. जेव्हा हा निघून आला, जे काही घडलं ते सगळं गौतम बुद्धांना त्याने सांगितलं. आणि गौतम बुद्धाने असं म्हटलं, असेच अदृश्य हात आहेत, असे अदृश्य खांब आहेत म्हणून आकाश अजून कोसळलेलं नाही. तसंच मला वाटतं त्यांच्याही आयुष्यामध्ये असे अदृश्य म्हणण्यापेक्षा दृश्य खांब होते म्हणून त्यांना कुठेतरी तरी छोटासा तरी दिलासा मिळाला असेल. आणि कदाचित तेव्हापासूनच त्यांच्या डोक्यात किंवा त्याही अगोदरपासून डोक्यात हे पण आलेलं असेल की वाईट माणसं नसतात, वाईट व्यवस्था असते.
बदलायची असेल तर ती व्यवस्था बदलावी लागते. हे कोण होते? हे त्यांचे गुरुजी होते, ज्यांना आपण आता सर म्हणतो, त्यांना पूर्वी गुरुजी म्हटलं जायचं. त्यांचे गुरुजी होते पेंडसे गुरुजी आणि आंबेडकर गुरुजी, ज्यांनी त्याला खूप जीव लावला. हा छोटा भीमा जेव्हा पावसामध्ये चिप्प भिजून आलेला होता, तेव्हा या पेंडसे गुरुजींनी त्याला छातीशी धरलं आणि पुन्हा कपडे बदलण्यासाठी त्याला घरी व्यवस्थित छत्री वगैरे तसं जे काही तेव्हा असेल ते घेऊन त्याला पाठवून दिलं. अशी थोडी हिरवळ त्यांच्याही आयुष्यात आली, हेही मला आवर्जून सांगावं लागेल. हे सगळं सांगत असताना आता मी थोडंसं माझ्याबद्दल सांगू इच्छिते. मला आठवतात शाळेतले ते 2 प्रसंग अजूनही. 2 प्रसंग म्हणजे भरपूर तर घडले, पण ते त्याच पद्धतीचे घडले म्हणून 2 प्रसंगाचा उल्लेख करते मी. शाळेमध्ये जवळपास एक अर्धा ते पाऊण तास सुरुवातीचा परिपाठ चालायचा. म्हणजे सगळे विद्यार्थी जे आहेत ते लाईन अप राहायचे आणि मग ती राष्ट्रगीत म्हणणं, प्रतिज्ञा म्हणणं, सुविचार सांगणं वगैरे वगैरे सगळं चालू राहायचं. आणि हे सगळं चालू असताना जेव्हा लाईन अप व्हायची वेळ येते तेव्हा सगळ्यात शेवटी मला उभं केलं जातं. का? कारण तुझी उंची जास्त आहे, त्याच्यामुळे तू पुढे उभी राहिली, तू कोणाला दिसणार नाही, तू मागे उभी राहा. आणि मला खूप वाईट वाटायचं की माझी उंची मला सिलेक्ट कर, म्हणजे शब्द कदाचित ते नसतील, शब्द तेव्हाचे जे असतील ते असतील, पण विचार पूर्णपणे तसाच होता की माझी उंची माझ्या हातात होती का? माझी उंची जास्त आहे बाकीच्या मुलींपेक्षा, ही माझी चूक आहे का? आणि जर माझी उंची जास्त असणं ही माझी चूक असेल तर त्या मुलींची उंची कमी आहे ही त्यांची पण चूक नाही का? मग शिक्षा फक्त मला एकटीला का मिळते आहे मागे उभे राहण्याची, जेव्हा की मला पुढं उभं राहता यायला हवं, म्हणून मी लवकर शाळेमध्ये येते की माझी ती जागा कोणी घेऊ नये. हा एक प्रसंग की प्रत्येक वेळेस मागं उभं राहायचं. अर्थात त्याच्यावर मी सोल्युशन वेगळ्या पद्धतीनं काढलं, ठीक आहे, त्याच्यातही काही क्लायमॅक्स नाहीये, लगेच सांगून देते. त्याच्यावर मी हे केलं की परिपाठ जे समोर उभं राहून, जसं आता मी तुमच्या समोर उभी आहे तसं परिपाठासाठी कोणीतरी राष्ट्रगीत म्हणणारं असतं, कोणीतरी प्रतिज्ञा म्हणणारं असतं, सुविचार सांगणारं असतं. हे सगळं करण्यासाठी अँकर कोणीतरी लागतं आणि मग कोणीतरी मॅडम वगैरे करायच्या. तर मी असं स्वतःला ऑलरेडीच केलेलं होतं किंवा सुदैवानं जीन्स मध्ये ते आलेलं होतं की मग मी लाईन मध्ये मागे राहण्याच्या ऐवजी सरळ समोर आले. या आता मी तुम्हाला भारताची प्रतिज्ञा देणार, आता मागे उभं राहण्याचा प्रश्नच नाही. एनिवे, सो तेव्हा तो प्रश्न पडत होता. आणि दुसरा एक प्रश्न असा वेळोवेळी पडायचा जेव्हा सर, म्हणजे तेव्हा बाई म्हटलं जायचं मॅडमना, सर किंवा बाई प्रश्न विचारायच्या आणि माझा हात वर असायचा तेव्हा मोस्टली सगळेजण म्हणायचे तुझा हात नेहमीच वर असतो, तो हात वर नाही केला तरी चालतं, तुला नाही विचारणार, दुसऱ्यांना विचारणार. आणि मग माझ्यासोबत दुसऱ्या कोणाचा ना कोणाचा तरी हात वर असायचा आणि मला कधीच विचारलं जायचं नाही, कारण तुझा हात नेहमीच वर असतो, तू थांब, आम्ही त्याला विचारू, आम्ही तिला विचारू. आणि मग त्याचं पण वाईट वाटायचं की माझा हात नेहमीच वर असतो उत्तर देण्यासाठी तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर, पण तुम्ही एकदाही मला उत्तर विचारत नाही आहात ना. आणि मग उत्तर बरोबर आल्यानंतर सगळ्या टाळ्या जेव्हा वाजतात तो आनंद मला घेताच येत नाहीये ना. आणि मग तेव्हाही तेच वाटायचं की मला प्रत्येक उत्तर येतं आणि प्रत्येक वेळेस माझा हात वर राहतो, यात माझी काय चूक आहे, त्याच्यामुळे तुम्ही मला संधी कधी तर द्या ना. हे असं चालू असताना जेव्हा नंतर हे बाबासाहेबांवरचं भरपूर सारं वाचन झालं तेव्हा मी रिलेट करू शकले की बाबासाहेबांना काय वाटत असेल. सिंपथीच्या पुढे जाऊन एम्पथी असते, त्या एम्पथी मधून मी समजून घेऊ शकले. तुम्हीही समजून घेऊ शकत असाल तर घ्या अवश्य की त्यांना काय वाटत असेल. माझं तरी बाकीचं सगळं व्यवस्थित होतं, फक्त शाळेमध्ये मागं उभं राहावं लागायचं किंवा मी उत्तर देते म्हटल्यानंतर पण मला विचारलं जायचं नाही, एवढंच होतं. बाकी मैत्रिणी होत्या, खूप चांगली फॅमिली होती, सगळं रुटीन अतिशय व्यवस्थित चालू होतं. पण ह्या एका छोट्या मुलाला मात्र शाळेमध्ये वर्गाच्या बाहेर बसावं लागायचं. सगळ्यांसाठी आसन व्यवस्था शाळा प्रोव्हाइड करायची, यांच्यासाठी घरून काहीतरी बसण्यासाठी आणावं लागायचं. सगळे बाकीचे मुलं डब्बा छान खेळीमेळीनं हसत खेळत खायचे, यांना भिंतीकडे तोंड करून आपला डब्बा खावा लागायचा. सगळे मुलं पोटभर पाणी प्यायचे आणि जर त्या दिवशी पिऊन उपस्थित नसेल तर त्यांना पाणी सुद्धा मिळायचं नाही. जेव्हा सर काही प्रश्न विचारायचे, वर्गातल्या कुणाचाही हात वर नाही, पण वर्गाच्या बाहेर बसलेले या छोट्या भिवाचा हात वर आहे, तेव्हाही त्याला उत्तर विचारलं जायचं नाही. तेव्हा त्याला खूप वाईट वाटायचं. आणि लक्षात घ्या ती छोटा मुलगा, हा
म्हणजे आपण तरी बऱ्यापैकी समजून घेऊ शकतो. तो अगदी छोटा मुलगा, तेही वयाच्या 6व्या वर्षीच आई विना पोरका झालेला हा छोटा मुलगा, म्हणजे आईच्या कुशीत जाऊन रडायचं जरी म्हटलं तरी आई तिथे नाही. अशा परिस्थितीमध्ये हा 6 वर्षाचा पोरका मुलगा हे सगळं सहन करत असायचा. शेवटी एकदा त्याने हिंमत करून विचारलं की माझा हात वर असतो, तुम्ही मला का नाही उत्तर विचारत? तेव्हा त्यांनी अतिशय रूडली उत्तर दिलं की तुला आम्ही वर्गाच्या बाहेर का असेना बसू देतो, हेच खूप झाले. त्यांच्या वडिलांच्या नोकरीमुळे त्यांच्या काही शाळा बदलल्या गेल्या आणि एका शाळेमध्ये त्यांना टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय करून वर्गामध्ये बसण्याची परवानगी देण्यात आली. टर्म्स अँड कंडिशन्स काय असतील त्या काळात हे तुम्ही, जर दंडाच्या जागी तो शिक्का मारला जात असेल तर त्यांच्या बाबतीत टर्म्स अँड कंडिशन्स काय असतील आपण जस्ट अंदाज करू शकतो. म्हणून ते तिथेच कोपऱ्यामध्ये आपलं भरपूर सारं अंतर सोडून मागे बसलेले. एक गणित विचारण्यात आलं, कुणालाच उत्तर येत नव्हतं. या छोट्या भिवाला उत्तर येत होतं. त्यानं लगेच हात वर केला आणि सरांनी त्याला बोलवलं, ये इकडे आणि फळ्यावर म्हणजे बोर्डवर हे गणित सोडवून दाखव. हा छोटा भिवा जसा उठला, वर्गातले सगळे मुलं ताबडतोब उठले. बच्चे मनके सच्चे. मुलं खूप निरागस असतात. मुलं म्हणजे लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं. हे बच्चे मनके सच्चे ताबडतोब उठले आणि त्यांनी सांगितलं, अजिबात हात लावू देऊ नका, कारण त्या बोर्डच्या मागे, त्या फळ्याच्या मागे आमचे डबे आहेत. हा त्या फळ्याला स्पर्श करेल खडूच्या माध्यमातून, त्या फळ्याचा स्पर्श आमच्या डब्यांना होईल आणि त्या डब्यातलं आमचं अन्न वाटेल. त्याच्यामुळे त्याला सोडवू देऊ नका. म्हणून म्हटलं, या बच्चे मनके सच्चे किती निरागस असतात, किती देवाघरची फुलं सारखी असतात. हे सगळं कुठून येतं? घरामध्ये जे चालतात त्याच्यावरून संस्कार घडतात, समाजात जे चालतात त्याच्यावरून संस्कार घडतात. आणि अशाही परिस्थितीमध्ये हा छोटा भिवा ठरवतो की काहीतरी आपल्याला करायचं आहे. त्याचे काचे प्रश्न सतत चालू राहतातच. आणि दुर्दैवानं पाण्याचाही संघर्ष त्याचा संपलेला नव्हताच. जेव्हा वर्गात एकदा विचारण्यात आलं की असं काय आहे जे आपल्याला दिसतं पण आपल्याला त्याला स्पर्श करता येत नाही, तेव्हा काहींनी आकाश सांगितलं, काहींनी चंद्र तारे सूर्य असं काहीतरी सांगितलं. आणि डगडगलेले डोळे घेऊन अश्रू भरलेल्या डोळ्यांनी या छोट्या भिवानं सांगितलं, सगळ्यात दूर किंवा सगळ्यात म्हणजे अदृश्य मी ज्याला बघू शकतो पण ज्याला स्पर्श करू शकत नाही असं जे आहे ते म्हणजे माझ्यासाठी शाळेमधला तो माठ. मला दिसतो, मी तहानेनं व्याकुळ होतो, मला तो सतत खुणावत असतो पण मी त्याला स्पर्श करू शकत नाही. नो पिऊन नो वॉटर हे त्यांच्या पुस्तकात सुद्धा त्यांनी लिहिलंय. आणि दुर्दैवानं हे पाण्याचं त्यांचं पुढेही चालू राहिलं. मी म्हटलं ना की सुरुवातीला शाळेमध्ये असताना शाळेतल्या माठाला त्यांना स्पर्श करता येत नव्हता. सयाजीरावांकडे नोकरीसाठी गेल्यानंतर सार्वजनिक माठ जो होता त्यांना ते स्पर्श करू शकत नव्हते. त्यांच्यासाठी स्वतंत्र माठ ठेवण्यात आलेला होता. आणि नंतर आणखी मोठे झाल्यानंतर चवदार तळ्यातल्या पाण्यालाही स्पर्श करू दिला जात नव्हता. आणि या तळ्यातल्या पाण्यासाठी पुन्हा त्यांना सत्याग्रह करावा लागला. म्हणजे ही पाण्याला जीवन म्हणतो आपण, म्हणजे जीवनभर त्यांचा हा संघर्ष चालूच राहिलेला आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये खरंच काय घडलं त्यांच्या बाबतीत याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या डिटेल्स मध्ये मी जाणार नाही, पण महत्वाच्या गोष्टी तेवढ्या अवश्य सांगेनच. चवदार तळ्याचा तुम्ही उल्लेख केला तेव्हा विधिमंडळामध्ये ठराव संमत झाला होता की सर्व सार्वजनिक स्रोत जे आहेत, सर्व सार्वजनिक मालमत्ता ज्या आहेत त्या खुल्या करण्यात याव्यात आणि पाण्यावरही कोणताही निर्बंध असणार नाही. महाड ही एकमेव नगरपालिका अशी होती कारण तिथला नगराध्यक्ष हा पुढारलेल्या विचारांचा होता. त्यामुळे त्यानंही ठराव केलेला होता आपल्या नगरपालिकेमध्ये की चवदार तळ जे आपल्याकडचं आहे ते सर्वांसाठी खुलं करण्यात येईल. सर्वांसाठी खुलं करण्यात आलेलं असलं तरी सुद्धा कोणी हिंमत करेल का जाऊन पाणी पिण्याची? कारण अगोदर इतकं सगळं सहन केलेलं आहे की आता आपण नुसतं आपली सावली जरी त्या तळ्यावर पडली तर काय होईल माहित नाही. म्हणून स्वतः बाबासाहेब त्यांचे सगळे लोक हे तिथे चवदार तळ्यावर पाणी पिण्यासाठी गेले. पाणी पिलं त्यांनी, त्यांच्यासोबत सगळ्यांनीही पाणी पिलं आणि मग लाठ्या काठ्यांनी ह्या सगळ्यांवर वर्षाव झाला. काही लोक प्रत्युत्तराच्याही तयारीत होते की ते आम्हाला मारतात तर आम्हालाही उलटा हात उचलता येतो ना, होऊनच जाऊ देत.
पण बाबासाहेबांनी सांगितलं, मला बाबासाहेबांची ही पण बाब अतिशय आवडते, कायदा त्यांनी कधीच हातात घेतला नाही. ते कायदे मंत्री होते, कायद्यानं कसं लढायचं हे त्यांना माहित होतं, वाचन त्यांचं अफाट होतं. त्याच्यामुळे ताबडतोब त्यांनी आपल्या लोकांना प्रत्युत्तर देण्यापासून थांबवलं आणि सांगितलं की ही लढाई आपण कायद्यानं लढणार आहोत. 1927ला हे चौदार तळ्याची ही घटना घडली आणि मग नंतर कोर्टामध्ये लगेच सांगण्यात आलं की हे चौदार तळ जे सार्वजनिक मालमत्तेचं नाहीये, ते एका खाजगी मालमत्तेचं आहे. त्याच्यावर कोर्ट केस चालली तब्बल 3 वर्ष. पेशन्सही बघा बाबासाहेबांचा, प्रत्येक ठिकाणी त्यांना जसा संघर्ष करावा लागला ना तसा पेशन्स सुद्धा ठेवावा लागला. 3 वर्ष ती केस लढली गेली आणि मग शेवटी न्यायालयाने निकाल असा दिला की जर मालमत्ता खाजगी जरी असली पण ती सार्वजनिक वापरासाठी खुली करण्यात आली असली तर एका गटाला त्याचा लाभ घेऊ द्यायचा नाही, असं तुम्हाला करता येणार नाही. आणि मग त्याच्यानंतर ते सर्वांसाठी खुलं झालं. एवढ्या सगळ्या संघर्षातून त्यांना तिथे जावं लागलं. आणखी एक बाब मला अवश्य सांगावीशी वाटते की जसं मी म्हटलं की बाबासाहेबांच्या आयुष्यातही भरपूर सारे प्रसंग असे आले जेव्हा त्यांना कधीतरी खचल्यासारखं झालं, कधीतरी डोळ्यात पाणीही आलं. जसं शाळेमध्ये असताना डबडबलेले डोळे घेऊन त्यांनी सांगितलं होतं की तो माठ फार दूर आहे, त्याला स्पर्श करता येत नाही. त्याच पद्धतीनं त्यांनी हे सुद्धा एक अनुभवलं. एक अख्खी रात्र त्यांनी रडण्यात घालवली, पूर्ण अश्रू ढाळण्यात घालवली, पण त्या अश्रूंनीच त्यांना एक अशी ताकद दिली की पुढे जे झालं ते मोठा इतिहास घडला. भरपूर शिक्षण घेतल्यानंतर करार झाल्याप्रमाणे सयाजीराव गायकवाडांकडे ते नोकरीसाठी जेव्हा आले तेव्हा नोकरी त्यांना ऑलरेडी करायचीच होती, सगळं करारात ठरलेलं होतं. ते रेल्वे स्टेशन वरून येणार म्हणून सयाजीराव गायकवाडांनी, संस्थांचा राजा बरं सयाजीराव गायकवाड म्हणून, म्हणजे या सयाजीरावांनी आपल्या माणसांना आदेश दिलेले की असे असे येणार आहेत, त्यांना रिसीव्ह करण्यासाठी तुम्ही रेल्वे स्टेशनवर जा. पण या उतरंडीतल्या लोकांनी तो आदेश सुद्धा झुगारला. राजसत्तेचा आदेश झुगारण्याची ही हिंमत त्यांनी केली आणि सांगितलं, आणि ते कोणीही रेल्वे स्टेशनवर गेलेच नाही त्यांना घेण्यासाठी, त्यांना रिसीव्ह करण्यासाठी, कारण तो एक असा मनुष्य आहे जो उतरंडीतला सगळ्यात खालचा मनुष्य आहे, त्याच्यासाठी आम्ही जाण्याची गरज नाही. ते जेव्हा त्या कार्यालयामध्ये यायचे किंवा जायचे त्या प्रत्येक वेळी ताबडतोब सगळ्या तिथल्या चटया हलवून टाकल्या जायच्या. त्या पट्ट्या वगैरे जसं आपण म्हणतो की त्या पट्टीवरून जायचं असतं, मंदिरामध्ये बरेचदा असतं पाय पडू नये म्हणून त्या पट्ट्या टाकलेल्या असतात तशा, तर त्या पट्ट्या ज्या असायच्या त्या पट्ट्या ताबडतोब काढून घेतल्या जायच्या जेणेकरून त्या बाटल्या जाऊ नयेत म्हणून. ग्रंथालय, बाबासाहेबांना वाचनाची प्रचंड आवड, पण बाबासाहेबांना ग्रंथालय जेव्हा बाकीचे कोणी असतील तेव्हा अजिबात त्यात प्रवेश करता येणार नाही असं सांगितलेलं, आणि जेव्हा कोणीही नाही, थोडक्यात ऑफिस बंद झाल्यानंतर ते तिथे जाऊ शकायचे. आणि मी म्हटलं तसं ही माठही त्यांच्यासाठी वेगळा देण्यात आलेला होता. तो शिपाई हे उच्च विद्या विभूषित कोलंबिया विद्यापीठातूनही शिकून आलेले, आणि तो शिपाई ज्याला कदाचित काहीच शिक्षण अक्षर ओळख सुद्धा नसेल, तो शिपाई सुद्धा त्यांना चहा पाणी काहीच द्यायचा नाही. यांनी त्याला बोलवलं तर तो आतही यायचा नाही, कारण उतरंडी मधल्या वरच्या घटकातला तो होता. खालच्या घटकासाठी मी का जायचं आहे? जेव्हा फाईल्स, कार्यालयामध्ये काम तर करावं लागणारच ना, जेव्हा फाईल्सची गरज भासायची, फाईल त्यांच्याकडे देणं गरजेचं असायचं, तेव्हा हा शिपाई फाईल्स त्यांच्याकडे फेकून द्यायचा. हा सगळा अपमान ते सहन करत राहिले, कारण एक दिवस मला ही परिस्थिती पूर्ण बदलायची आहे हे त्यांच्या डोक्यात कुठेतरी होतं. पण असं झालं त्याच ठिकाणी असताना त्यांच्या नावामुळे त्यांची कीर्ती अगोदरच पोहोचलेली होती ना की असा असा मनुष्य येणार आहे सयाजीरावांकडे म्हणून. त्याच्यामुळे कोणीही त्यांना घर द्यायला तयार झालेलं नव्हतं, त्यांना थांबण्याची कुठेच जागा नाही. अशा परिस्थितीमध्ये शेवटी पर्याय नाही म्हणून नाव बदलून ते एका पारसी धर्मशाळेमध्ये राहिले. समहाऊ त्यांना कळालं की हा मनुष्य उतरंडीतला सगळ्यात खालच्या घटकातला आहे, आणि ताबडतोब त्यांना जसं कळालं रात्रीच्या रात्री त्यांचं सगळं सामान बाहेर फेकून देण्यात आलं आणि त्यांनाही लगेच ताबडतोब ही धर्मशाळा सोडून निघून जाण्यासाठी सांगण्यात आलं. त्यांनी खूप सांगितलं की किमान सकाळ तर होऊ द्या, एवढ्या रात्री मी कुठे जाणार आहे, आणि सकाळ झाल्यानंतर मी सयाजीराव गायकवाडांशी बोलेन, काहीतरी तोडगा निघेल ते तर बघू द्या. पण अक्षरशः कुणीच ऐकलं नाही, आणि शेवटी फेकण्यात आलेलं आपलं सामान सगळं घेऊन
बाबासाहेब गेले, डोळ्यामध्ये पाणी होतं, अपमान झाला होता, अवहेलना झाली होती. मी माझ्यात एवढं कॅलिबर असताना मला कसं वागवलं जात आहे ही खंत कुठेतरी मनात होती. या जातीत जन्म घेणं न घेणं माझ्या हातात नव्हतं, तरी सुद्धा मला हा का त्रास, हे सगळं त्यांच्या डोक्यात इतकं होतं. एक बगीचा दिसला, त्या बगीच्यातल्या एका झाडाखाली ते बसले. रात्रभर त्यांच्या डोळ्यातलं पाणी ढळलं नाही आणि हे पाणी डोळ्यातून वाहत असतानाच त्यांच्या डोक्यात हाही विचार येत होता, माझ्यासारख्या उच्च विद्या विभूषित असणाऱ्या व्यक्तीशी जर असं वागलं जातं तर माझ्या बाकीच्या बांधवांशी हे लोक कसं वागतील. त्याच्यामुळे ह्या लोकांचं मला कल्याण करण्यासाठी त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा, यासाठी मला आता झगडलंच पाहिजे. आणि त्या रडण्याच्या अश्रूंमधून सुद्धा त्यांनी संकल्प तोच केला की आता माझं संपूर्ण पुढचं आयुष्य मी माझ्या बांधवांसाठी वेचेल आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्यांना मिळवून देईल. ही ती संकल्पभूमी बडोद्यामध्ये आहे. आणि अजूनही ती संकल्पभूमी तर आहे, म्हणजे तिला संकल्पभूमी हे नाव देण्यात आलं. त्या बगीच्याला सयाजी बगीचा असं म्हणतात आणि त्या झाडाखाली त्यांचा पुतळा सुद्धा तसाच ठेवण्यात आलेला आहे. त्या दिवशी त्यांनी संकल्प घेतला आणि स्वतःला अक्षरशः त्यांनी सगळं वाहून घेतलं या सगळ्या कामासाठी. हे करत असतानाही मन कितीही कणखर असलं तरी कुठेतरी हळवही असतं, शेवटी मनुष्यच ना. आणि आपल्या समाज बांधवांसाठी, त्यासोबतच पूर्ण देशालाही समाज सुधारावा, व्यवस्थित व्हावा, याच्यासाठी सुद्धा त्यांनी एवढं योगदान दिलं की त्यासाठी त्यांनी वैयक्तिक सुखाचा विचार केला नाही, कौटुंबिक सुखाचा विचार केला नाही. 5 मुलांपैकी 4 मुलं त्यांची मरण पावली तरी सुद्धा ते ध्येयावरून मागे हटले नाहीत. आणि मी जे म्हटलं ना की एकीकडे एवढे कणखर होते पण दुसरीकडे तेवढेच ते हळवे सुद्धा होते. जेव्हा त्यांच्या मुलाचा, राजरत्नाचा मृत्यू झाला आणि ते तिथे होते तेव्हा मी ते असं लिहिलेलं वाचलं की मलाही फार वाईट वाटलं की राजरत्नाचा त्याला मांडीवर घेऊन, म्हणजे आता तो मृत झालेला पण त्याला मांडीवर घेऊन कितीतरी तास ते तसंच बसून राहिले की नका माझ्या राजरत्नाला आता नेऊ, राहू द्या मला त्याच्याजवळ, मला आणि माझ्याजवळ त्याला काही काळ तरी राहू द्या. म्हणून काही तास घेऊन ते बसले. पिता त्यांच्यामध्ये जागृत होतात पण समाजाला सुधारायचं आहे ही भावना त्यांच्यामध्ये खूप जास्त महत्वाची होती. दुसरा प्रसंग असा होता, प्रसंग आणखी काही आले पण मला ह्या 3 प्रसंगांचा उल्लेख करावा असा वाटतो. दुसरा प्रसंग असा होता जेव्हा त्यांचा पुत्रा मेल्याचं त्यांना कळालं तेव्हा अक्षरशः ते धाय मोकलून रडले. कुत्र्यालाही एवढं जीव लावणारा हा मनुष्य जेव्हा बघत होता सभोवताली की माणसांसारख्या माणसांनाही किती हीनतेनं वागवलं जातं तेव्हा त्यांच्या डोक्यात काय येत असेल हा आपण विचार करू शकतो डेफिनेटली. आणि तिसऱ्या वेळेस सुद्धा त्यांच्या डोळ्यात पाणी तेव्हा आलं जेव्हा काही अत्यंत महत्वाची पुस्तकं होती म्हणून परदेशातून त्यांनी गोळा केलेली वेगळी वेगळी पुस्तकं एका बोटीने त्यांनी पाठवली आपल्या भारतामध्ये आणि त्यांना असं कळालं की मध्येच ती बोट पाण्यात बुडाली आणि सगळेच्या सगळे पुस्तक बुडाले. तेव्हा एकदा त्यांच्या डोळ्यात खूप पाणी आलं. ग्रंथांवर प्रेम करणारा हा मनुष्य, ते म्हणतात की समाजानं माझी अवहेलना केली पण ह्या ग्रंथांनीच मला ज्ञान दिलं म्हणून माझ्यासाठी हे ग्रंथ खूप महत्वाचे आहेत. म्हणून अगदी 18 तास सुद्धा ते अभ्यास करायचे, त्यांचं वाचन करायचे. आणि त्या काळी जगातली सगळ्यात मोठी वैयक्तिक लायब्ररी त्यांच्याकडे होती. त्यांनी इतका सगळा अभ्यास केलेला होता की कोणत्याही क्षणी काहीही विचारलं तरी सुद्धा त्यांना ते माहीत असायचं. आणि हे सगळं बघत असताना त्यांनी समाजासाठी फक्त एका घटकासाठी न करता सगळ्यांसाठी खूप काही केलेलं आहे. अगदी मोजकी काही उदाहरणं मी देईन की मी जे म्हणाले की स्त्रियांनी तर हा प्रश्न विचारूच नाही की त्यांनी आमच्यासाठी काय केलं. स्त्रियांसाठी तर एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मॅटर्निटी लिव्हचा बेस त्यांचं हिंदू कोड बिल आहे. त्यानंतर समान कामाला समान वेतन, पुरुषाला इतकंच तुम्ही काम करता म्हणून तुम्हालाही तेवढंच वेतन मिळालं पाहिजे म्हणून सुद्धा त्याचा पाया त्या हिंदू कोड बिलामध्ये आहे. विधवांना पुनर्विवाह करता यावा, जर नवरा चांगला नसेल तर महिलेला घटस्फोट घेता यावा, जर घटस्फोट घेतला तर तिला पोटगी देण्यात यावी, हे सगळं 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 त्या हिंदू कोड बिल मध्ये होतं. आणि हे सगळं मान्य व्हावं ही त्याची खूप इच्छा होती जबरदस्त. पण समहाव पॉलिटिकली गोष्टी काही अशा घडल्या की हे हिंदू कोड बिल मान्य करण्यात आलं नाही. तेव्हा ते कायदा मंत्री होते
त्यासोबतच त्यांचं आणखी एक म्हणणं होतं की ओबीसी साठी सुद्धा एक आयोग नेमला पाहिजे, जो ओबीसी साठीही काही वेगळ्या पद्धतीच्या सुधारणा करायच्या आहेत का याचं बघेल. कारण ओबीसी सुद्धा जरी अगदीच डाऊन लेवल मध्ये नसेल तरी त्यांच्यापेक्षा अगदी किंचित जरी वर असेल तरी उतरंडीमध्ये तो खालीच येतो, त्याच्यामुळे त्यांच्यासाठीही आयोग नेमला पाहिजे. हे जेव्हा ते सांगत होते आणि ते मान्य होत नव्हतं तेव्हा त्यांनी तात्विकरित्या न पटल्यामुळे कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला की जर हे मान्य होत नसेल तर मलाही त्या पदावर राहण्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाही. शेतकऱ्यांसाठी भरपूर केलेलं आहे, कामगारांसाठी 14-14, 16-16 तास त्यांना राबवून घेतलं जायचं, त्यांच्यासाठी 8 तास, त्याच्यानंतर किमान वेतन त्यांना दिलं जावं, साप्ताहिक सुट्टी अवश्य असावी, त्यानंतर पे कमिशन त्यांना लागू केले जावेत वगैरे 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 ज्या सगळ्या गोष्टी आपण आता सध्या उपभोगत आहोत ना त्या सगळ्या गोष्टींचं मूळ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांनी फंडामेंटल राईट्स असे केले आणि त्यांना संरक्षण या पद्धतीनं मिळवून दिलं की त्या संरक्षणामुळे आपले मूलभूत अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यासोबतच प्रत्येकाला मताधिकार दिला. त्याच्यामध्ये काही देशांमध्ये सुरुवातीला काही होतं तसं की श्रीमंतांनाच मताचा अधिकार असावा. ह्या वेळेस चर्चा भरपूर सारी झाली होती की श्रीमंतांनाच अधिकार असला पाहिजे, सुशिक्षितांनाच अधिकार असला पाहिजे, पुरुषांनाच मताचा अधिकार असला पाहिजे वगैरे 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 सगळं. पण बाबासाहेबांमुळेच त्यांच्या आग्रहामुळेच मताचा अधिकार प्रत्येकाला मिळाला. बाकीच्या देशांमध्ये महिलांना संघर्ष करावा लागला हा मताधिकार मिळवण्यासाठी. आपल्या भारतामध्ये राज्य घटनेनं हा अधिकार महिलांनाही मिळवून दिला कोणताही संघर्ष न करता. आणि त्यासोबतच प्रत्येक मताचं मूल्य सुद्धा समान ठेवलं आहे. याचा काय अर्थ ते बहुतेक वेळेस आपण लक्षात घेत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये मग मतदान कमी होतं आणि नंतर आपण शासनाला पुन्हा नावं ठेवायला मोकळे राहतो. आपण मतदान करण्याच्या वेळेस स्वतःची जबाबदारी पार पाडणार नाही आणि नंतर मात्र ते त्यांची जबाबदारी पार पाडत नाही म्हणून त्यांच्यावर ताशिरे ओढत राहणार. तुम्ही श्रीमंत असू द्या, तुम्ही सुशिक्षित असू द्या, तुम्ही कितीही उच्च विद्याभूषित असू द्या किंवा तुम्ही कितीही गरीब असू द्या, प्रत्येकाच्या मताचं मूल्य सेम आहे. एक वोट एक मत या पद्धतीने ते मूल्य समान ठेवण्यात आलं आहे. आणि संविधानाची सगळ्यात मोठी ताकद जे म्हणते ना, संविधानाने आपल्याला खूप ताकदवान करून ठेवलंय. आणि संविधानाची ताकद काय असू शकते हे तुम्ही कदाचित परवा पाहिलं असेल. बीरदेव डोणे सारखा एक मेंढपाळ असणारा मुलगा तोही IPS बनू शकतो, फक्त हे संविधानाची ताकद त्याच्या पाठीशी उभी आहे म्हणून. आणि कदाचित तुम्ही ते वाचलं असेल, हा मेंढपाळ मुलगा जेव्हा रिझल्ट आला तेव्हाही मेंढ्याच चालत होता आणि मोबाईल हरवल्यावर पोलीस त्यांची तक्रारी घेत नव्हते. त्याच्यानंतर टाळाटाळ करत होते, वागणूक अगदी साधारण देत होते. आता तोच मेंढपाळ असणारा मुलगा IPS झाला आहे. हे कोण देतं आपल्याला? हे संविधान देत आहे. हे संविधान आपल्या बाबासाहेबांनी दिलेलं आहे. काही जण हेही म्हणतात की बाबासाहेब तर मसुदा समितीचे अध्यक्ष होते, त्याच्यामुळे त्यांनी फक्त संविधान लिहिलं. संविधान लिहिलं याचा अर्थ संविधान लिहिलं रायटर सारखं असं नाही, रायटर वेगळा होता. संविधान लिहिलं याचा अर्थ त्यांनी तेवढा प्रत्येक वेळेस जिथे जिथे काही तात्विक मुद्दे आले, जिथे जिथे काही मुद्दे असे होते ज्यावर चर्चा करणं खूप गरजेचं होतं, तिथे तिथे त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी स्वतःचा आग्रह धरला. हे असं का करायला पाहिजे हे त्यांनी सांगितलं. आणि ह्या माणसाचं वैशिष्ट्य बघा, गांधीजींशी सुद्धा काही बाबतीमध्ये त्यांचे मतभेद होते, पण तरी सुद्धा ते म्हणायचे मी गांधीजींसोबत नाही याचा अर्थ मी त्यांच्या विरुद्धही नाही. आपण काय करतो, एखाद्याच्या सोबत नाही म्हणजे त्याच्या विरुद्ध आहोत असं आपण वागायला लागतो. पण हे खरंच थोर नेते फार थोर असतात आणि म्हणूनच ते कदाचित थोर झालेले असतात की त्यांची वागणूक सगळी अशी असते की महात्मा गांधीजींच्या सोबत जरी नसले तरी त्यांना विरोधही त्यांनी केला नाही. जिथे तात्विक मुद्दे येतात तिथे मात्र त्यांनी आपली बाजू फर्मली मांडली. मी जे म्हटलं ना की थोर लोक खरंच थोर असतात. राजर्षी शाहू महाराजांचाही अवश्य उल्लेख केलाच पाहिजे. राजर्षी शाहू महाराज एका संस्थांचे राजे, ते स्वतः जेव्हा आंबेडकरांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले, आंबेडकर एकदम मी तुम्ही मला बोलत असतो तर मी तुमच्याकडे आलो असतो म्हणून म्हणाले, तेव्हा राजर्षी शाहू महाराजांचे शब्द असे होते, मी तर फक्त एका संस्थांचा राजा आहे, तुम्ही तर ज्ञानाचे राजे आहात. हे कोण म्हणू शकतं? ज्याचं मन मोठं आहे तेच म्हणू शकतात.
आणि हे मोठं मन असणारेच लोक मोठे होतात. आरबीआय कशामुळे स्थापन झाली त्यांचंही त्याच्यातच आहे. नदीजोड प्रकल्पाचा आता सरांनी उल्लेख केला होता, नदीजोड प्रकल्प तिथेच आहे. कोणतीही गोष्ट, कोणताही नवा कायदा जर तुम्ही बघाल किंवा कोणतेही नवीन काहीतरी घडताना जर बघाल तर त्याचं मूळ तुम्हाला एकतर बाबासाहेबांच्या पुस्तकामध्ये दिसेल, नाहीतर संविधानामध्ये दिसेल, त्यांच्या विचारांमध्ये दिसेल. हे सगळं तिथून आलेलं आहे. म्हणून मॉडर्न इंडियाचे ते आर्किटेक्ट आहेत असं आपण अभिमानानं म्हणू शकतो. बाबासाहेब म्हणजे सांगताना दम लागेल एवढं सगळं ह्या मनुष्यानं एका आयुष्यात केलं. जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, जलतज्ञ, इतिहास तज्ञ, इतिहासकार, पुस्तक लिहिणारे लेखक, प्राध्यापक, बापरे बाप किती किती त्यांच्याबद्दल सांगावे. जवळपास आपण सांगताना आपणच थकून जाऊ, पण ते हे सगळं ज्ञान घेताना थकले नाहीत. आणि ज्ञान म्हणजे त्यांनी फक्त सगळं ज्ञानच घेतलं. 18 तास जे वाचन करायचं ते सगळं पूर्णतः आतमध्ये त्यांच्या यायचं. आपल्याला 1 डिग्री घेताना नाकी 9 येतात, त्यांनी 32 डिग्री घेतल्या. 9 भाषांचे जाणकार म्हणजे फक्त भाषा अवगत होती लिहिण्यापुरती वगैरे असं नाही, तर संभाषण सुद्धा ते त्या भाषेमध्ये करू शकायचे. एवढा हा बुद्धिवंत मनुष्य दुर्दैवानं अजूनही आपण एका गटापुरता सीमित केला असेल तर मग आपण आपल्याबद्दल साक्ष देतो की खरंच आपण किती कोत्या मनाचे आहोत. आणि म्हणूनच कदाचित आपण खूप सामान्य आहोत. आपण ऍटलिस्ट एवढं तरी करू शकतो का? पूर्ण जग जेव्हा बदलेल तेव्हा बदलेल, पण ह्या महामानवांना केलेल्या सगळ्या कार्यासाठी त्यांना एक सलाम म्हणून, त्यांच्यासाठी खरंच एक नम्र अभिवादन म्हणून आपण ह्या सगळ्या जाती भेदांच्या पलीकडे जाऊ शकतो का? किमान आपण तरी आडनावांवरून जाती शोधण्याच्या ऐवजी या जातीच्याही पलीकडे आयुष्य आहे आणि समाज म्हणून आम्हाला एकत्र राहायचं आहे आणि राष्ट्र म्हणून आम्हाला आमचं राष्ट्र आमच्या पद्धतीनं घडवायचं आहे, हा विचार आपण करू शकतो का? जेव्हा आपण अशा रीतीने विचार करायला लागू तेव्हा मला असं वाटतं की पुन्हा आपण एकदा अभिमानानं म्हणू शकू आणि त्याचा अर्थही आपण जगतोय हे सुद्धा कुणालाही लक्षात येईल. या पद्धतीनं जगायला लागू. भारतातल्या, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. ही विविधता जातींमध्ये आहे, धर्मांमध्ये आहे, भाषेमध्ये आहे, भौगोलिक रचनेमध्ये आहे, इतिहासामध्ये आहे, सगळ्या ठिकाणी विविधता आहे. पण ह्या विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. हे आपण ज्या दिवशी खरंच जाणून घेऊन, समजून घेऊन आपल्या कृतीतूनही त्या पद्धतीने दाखवायला लागू तेव्हा मला असं वाटतं की खरंच आपण या महामानवाबद्दल जो आदर आहे आपल्याला तो आणण्यासाठी, अंमलात आणण्यासाठी सुरुवात केलेली आहे. या महामानवाला पुन्हा एकदा वंदन करते आणि इथेच थांबते. थँक्यू सो मच.